नमस्कार मित्रांनो, सेवाभाव चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आपण आलेलो आहे आपल्या गार्डनमध्ये। आपण सुद्धा आपल्या घराजवळ आपल्या ऑफिसमध्ये असं गार्डन करू शकतात। हे गार्डन केल्यामुळे फायदा आपल्यालाच होतो आणि आपल्यासोबत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना, आपल्यासोबत असलेल्या आपल्या परिवाराच्या लोकांना याची फळं आपल्याला चाखायला मिळतात। आता आपण हे बघू शकतात, ही पहिलं झाड दिसतंय आपल्याला। हे आहे सदाफुली। याला कायम फुलं असतात। हे लाल प्रकारचे आहे, यात आपण पांढऱ्या प्रकारचे पण सदाफुली असतं। हे चांगले हे दिसतात। हे बघा, हे आहे टमाट्याचं झाड। हे टमाटे लागलेले आहे, हे जे ह्या झाडाच्या जवळच लावलेले आहे। आणि हे बघा, हे बघा आपण, हे पेरू आहे। हे पेरूच्या पुढे हे कारले लागवड केलेली आहे, कारल्याचा वेल उगलेला आहे। आणि हे आहे आवळा। आवळ्याच्या बाजूला आपण वरती बघा, हे पक्ष्यांचं घरटं बनवलेलं आहे। हे पक्ष्यांच्या घरट्यामध्ये पक्षीसुद्धा आहे, चिमणा चिमणी, आणि त्याची अंडी पण घातलेली, पिलं पण येतात। आणि बघा, पक्ष्याचा आवाज पण येतोय, चिमण्याचा उडून गेलेला आहे। आपण हे बघू शकतात, हे सर्व प्रकारचे फळझाडं आहे। आवळा आहे, आवळ्याच्या खाली आहे आडूचे पानं आहे, याला आपण पोतीचे पानं म्हणतो। अशा प्रकारचे आपण सर्व प्रकारचे फळझाडं आहे। पण फळझाडं कुठले कुठले आहे ते बघतोय। हे बघा, हे आपण ओळख का, हे आहे रातराणी। रातराणीचं झाड आहे, आणि हे रातराणीचं झाड आपल्याला हे देतात। बघा, हा चिमणा आहे। हे चिमणा दाखवण्यासाठी मी थांबलो होतो। चिडी, चिमणा, चिमणी हे आहेत। हे बघा, आपण इथे बघू शकतात। बघा, तिचा आवाज पण येतोय, झाडावर आहे, आणि ते याच्यात पण असतात। ठीक आहे, हे रातराणी आहे। रात्रीच्या बाजूलाच आपण हे फणसचं झाड आहे, म्हणजे जवळच आहे फणस। आता हे छोटं झाड आहे, आणि फणसच्या पुढे हे गुलाब आहे। ते पण एका रांगेत लावलेले झाडं, त्याला आपण ड्रिप लाईनसुद्धा टाकलेली आहे। हे बघा, हे पेरू आहे, पेरूला फळंसुद्धा लागलेले आहे। हे बघा, आपण बघू शकतो, छोटंसं झाड आहे ते। हे बघा, हे 2 पेरू आहेत, काही बाकी कोणी लहान मुलांनी तोडले असतील। हे बघा, हे बदाम आहे, बदामचं झाड थोडं मोठं झालेलं आहे। बदामावर सुद्धा आपण बघा, ते घरटं आपण कलरच्या बादलीपासून बनवलेलं होतं। हे घरटं बनवलेलं आहे माठापासून। ह्या माठ आपला छोटी घागर आहे, याला आपण आरपार असं होल पाडलेलं आहे। हे बघा, खाली बुंद आहे, बुंदाला होल पाडलेलं आहे, ते काठी टाकलेली, आणि वरतून तारनं बांधलेलं आहे। हे साबुदाण्याचं झाड। साबुदाण्याखाली परत इथे आपण सदाफुलीचं झाड आहे, फुल छोटं रोप आहे। हे बघा, हे चिकू आहे। चिकूला पण चिकू लागलेले होते, छोटे छोटे झाड आहे, पण आता पुढे लागतील, म्हणजे याला मागच्या वर्षीच लागवड झालेली होती। बघा, याला चिकूला फलधारणा सुद्धा लागलेली। हे बघा, हे लागलेले आहे, फलधारणा झालेली आहे, आणि चिकू पण लागलेले होते। हे पेरू आहे। हे बघा, भर उन्हाळ्यात मे महिन्यातसुद्धा याला पेरू लागलेले आहेत। हे बघा, म्हणजे खाली पण फुलंसुद्धा आहे, आणि वरती हे पेरूचे आहे। हे बघा, हे थोडीशी गॅप दिलेली आहे इथे रामफळाचं झाड आहे। अशा प्रकारचे आपण फळझाडं लागवड। हे बघा, एक गेटच्या जवळच आहे, हे मोगरा आहे, मोगऱ्याचे फुलंसुद्धा लागलेले। हा मोगरासुद्धा वरती, म्हणजे या जाडीवर चढेल, वरती चढवता येईल त्या जाडीला। हे बघा, हे चांदणी आहे। चांदणी पुढे हे थोडी इथे गवतसुद्धा उगलेलं आहे। हे बघा, हे सुद्धा चांदणीचं झाड आहे, चांदणीच्या फुलाचं झाड आहे। हे पिवळा कण्हेर आहे। आणि इथे बघा, इथे मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे। मंदिर बघू आपण। हे बघा,
महादेवाचं मंदिर आहे, महादेवाची पिंड आहे. वरतून सतत पाणी चालू आहे. हे बघा, पाण्याचे थेंब थेंब कायम चालू असते. हे पाणी हे दत्त महाराजांची मूर्ती इथे, दत्त महाराजांचे मंदिर आहे. पाण्याची मी कशी केलेली इथे. हे बघा वरतून, हे बघा इथे हे नळी लावलेली. इथे एक कॅन आहे, 15 लिटरचा कॅन आहे. इथे ROची नळी आहे, ROची पांढऱ्या कलरची नळी आहे. निळ्या कलरची पण नळी बघितली असेल तुम्ही. आणि त्याला ROचाच कॉक लावलेला आहे. ROचे कनेक्टर आहे, ही असं फिटिंग केली आहे. आणि त्याच्यानंतर हे जे पाणी आहे ते कॅन भरून ठेवलं म्हणजे दिवसभर हे पाणी सुरू असतं. म्हणजे कसं महादेवाच्या पिंडीवर दिवसभर सतत पाणी सुरू असतं. हे बघा ओलावा आहे जाणवतोय. अशा पद्धतीनं आहे. आता बघा इथे ओटा बनवलेला आहे. हा ओटा बनवला त्या टायमाला आपण बघा ते खूप जागा होती आणि ओटाने ती जागा पूर्ण व्यापली. म्हणून कधीही ओटा बनवताना असं पूर्ण ओटा न करता U आकाराचा ओटा बनवायचा किंवा L आकाराचा ओटा बनवायचा. काही पूर्ण राऊंड जर केला तर असा हे व्याप्त. आता बघा इथे टच झालेलं आहे. त्यासाठी कधीही झाडाच्या पासून 1 मीटर राऊंड पाहिजे. म्हणजे आता हा जवळजवळ 1 मीटर राऊंड होता पण तो फुल झालेला आहे. म्हणून काँक्रीट किंवा काही असलं तरी हे असं दबलं जातं. आता बघा इथे सुद्धा हे ओटा तुटायच्या तयारीत आहे. बघा इथे टच झालेलं आहे म्हणजे हा ओटा लवकर तुटेल. म्हणजे हे कट करावं लागेल. ओटा कधीही L टाईप पाहिजे. हा ओटा चुकून झालेला आहे तरी ओटा कधीही असा करायला नको पाहिजे. आता बघा आपण हे बघा ही आहे शेवगा. शेवग्याला शेंगासुद्धा लागलेला आहे. हे बघा ह्याच वर्षी लागवड झालेली आहे शेवग्याची. आता हा शेवगा असा आहे, आपण हा खाण्यासाठी बनवलेला शेवगा आहे. हे बघा हे शेवगाला सुद्धा इथे तारमुळे बघा हे तारनी फक्त दोरी आहे. दोरीमुळे ते किती क्रॅक झालेलं आहे. आणि बऱ्याच ठिकाणी आपण बघतो झाडांना मोठमोठे झाडं असतात, झाडाच्या बाजूला त्याला खोडाला टच सिमेंट काँक्रीटचे ओटे असतात किंवा काँक्रीटचे रोड असतात टच करून. मग नंतर नेमकं काय होतं ते काँक्रीट तुटत नाही. आणि हे बघा ही किती बारीक ही प्लास्टिक दोरी आहे. दोरीनं जर झाड तुटत नाही, हे आपला दोरी तोडू नाही शकत ते, तर काँक्रीट कुठे तुटेल. तो तेवढा भाग आहे तो बारीक राहतो. वरती जाड होतं, खालीसुद्धा जाड होतं पण पाहिजे तसं जाड होत नाही. मुळ्यासुद्धा खाली कुजतात, सडतात आणि त्यामुळे त्याची वाढ खुंटते. म्हणून आपण कधीही झाड जो आहे झाडाच्या आजूबाजूला 1 मीटर राऊंड गोल किंवा चौकोनी आपण मोकळं सोडायला पाहिजे. त्यात वाटल्यास आपण रेती वगैरे भरून, झाड रेती वगैरे भरून ते म्हणजे मोकळं ठेवायचं. तर त्यामुळे ते झाड जो आहे मोकळं वाढणार आहे. अशा पद्धतीने आपण झाडाची केअर करायला पाहिजे. हे बघा जास्वंद आहे. हे बघा हे पांढरं कनेर आहे. बघा हे पांढरं कनेर. हे सदाफुली आहे, पांढरी सदाफुली आहे. अशा वेगवेगळ्या प्रकारचे आहे. हे बघा चाफा आहे, चाफ्याचं झाड आहे. हे फुलझाडंसुद्धा आपण इथे लावलेले आहे. हे बघा हा नागचाफा आहे. नागचाफ्याबद्दल सुद्धा आपण एक व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवर सेवाभाव 1137 सेवाभाव 113 आपल्या चॅनलवर अपलोड केलेलं आहे. ते सुद्धा आपण बघू शकतात. हे गुलाब आहे. हे रामफळ आहे. हे बघा भर उन्हात कसे कोमेजलेले ते. आणि हे बघा हे जास्वंद आहे, करदडीचं झाड आहे. हे बघा इथे रामफळसुद्धा लागलेलं आहे. बघा हे रामफळ पिकलेलं आहे. हे फळं येत आहेत, सुरुवात हे फळं येत आहेत. हे बघा गवतीचं आहे. हे आपल्याला लिंबू आहे. हे लिंबूसुद्धा आपल्याला जवळच राहील. आता हे पेरू बघू शकता आपण. पेरूचे मोठं झाड झालेलं आहे. हे पण याच वर्षी लागवड झालेली, म्हणजे मोठं रोप होतं लागवड करताना. हे बघा याला उन्हाळ्यात पेरू लागलेले आहे. हिवाळ्यात असतं पेरू, इथे उन्हाळ्यात पेरू. याचं एक कारण आहे आपण, कारण की याला पाणी देतो आणि बारमाही पेरू आहे. बघा याला पेरू लागलेले म्हणजे पेरू लागले. हे बघा हे आहे जामुनचं झाड, त्याचे शेजारी लिंबू आहे.
हे बघा इथे कढीपत्ता आहे. असे पण सर्व प्रकारची झाडं लावलेले आहे. हे बघा हे पानफुटी आहे, हे चिकूचं झाड आहे, हे साबुदाणा म्हणून याचे कंद असतात, हे तूर लावलेली आहे, हे जामुनचं झाड आहे. परत आता बघा हे आपण जवळ 10 फूट बाय 15 फुटाच्या अंतरावर वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेले आहे. हे ऊन जास्त असल्यामुळे गवत कापायचं बाकी राहिलेलं आहे. आता आपण हे ओव्हरऑल बघू, कारण की हे तयार करायचं बाकी आहे. हे बघा, हे इथूनच बघू आपण. हे आहे लिंबू, आंबा, लिंबू, आंबा, इकडे लिंबू, आंबा, हे इकडे लिंबूचं झाड आहे, हे पण आंबाचं झाड आहे. तर इतके झाडं एका ठिकाणी, हे आपलं कंपाऊंड आहे. कंपाऊंडचं मध्ये हे सर्व झाडं आपल्याला मिळतील. हे बघा, हे लिंबूचं झाड आहे. परत इथे पेरूचं झाड आहे, तिथे पेरूचं आहे, इकडे पेरूचं आहे, पेरू, हे लिंबू, तिकडे पेरू आहे, सीताफळ, तिकडे सीताफळ आहे, इथे हा लिंबू दिसतोय, हा जामुनचं झाड आहे, तिकडे पण जामुनचं झाड आहे. असे सर्व प्रकारचे झाडं आहे, फळझाडं आहे. तिकडे ते फणसचं झाड दिसतंय, परत तिकडे लिंबू आहे. आणि बघा हा भला मोठा आंबा आहे. आंब्याला पण आपण एक झूम करून बघू. हे बघा, आंब्याला पण कैऱ्या लागलेल्या आहे. म्हणजे असं हे झाड आहे, असं विशाल झाड आहे. म्हणजे आता हे जे फळझाड आहे, आता समजा आपण 15 बाय 10वर लागवड केली, कालांतरानं मोठे होतील. कारण की आता हे जे नवीन आहे ना, एक कलम रोप आहे, छोटे असताना त्याला फळझाड नव्हते. आपण आता हे बघा, हे याला झूम आउट करून घेऊ. बघा, हे सुद्धा हे जामून आहे, याला पण जामून खूप लागतात. आपण इथे आपली एक छोटीशी रोपवाटिका केलेली आहे, त्याचं आपण जवळ जाऊन बघू. हे बघा, हे आपण पिशव्या विकत आणतो, इथे मातीनं भरतो. इथे बघा सर्व प्रकारचे झाडं आहे. हे पिंपळ आहेत, बरेच पिंपळचे झाडं आहे, यात उंबर पण आहे. हे बघा, हे सर्व पिंपळचे रोपं आहेत. अशा पद्धतीने आपण हे लागवड केलेली आहे. आता इथे आपण हे बघा, हे छोटं गार्डन आहे. याची जे पिंपळची किंवा जामुनची पानं पडतात, हे सुकलेले पानं तिथेच ठेवलेलं आहे, म्हणजे आच्छादन आहे ते. इथे आपण वांगे लागवड केलेले आहे, वांगे आणि टमाटे पण लागवड केले आहे. इथे भाजीपाला म्हणजे इथे कारल्याची लागवड होईल. आणि हे जाडी दिसते, जाडीवर आपण वेगवेगळ्या प्रकारचे भाजीपाला म्हणजे कारले, गिलके, दोडके वगैरे असा, म्हणजे लांब जवळजवळ त्याची लांबी जवळजवळ 50 फूट लांबी येईल. 50 फूटमध्ये आपण 3-4 प्रकारचे आपण लावू शकतो. आणि हे जे तार बांधलेलं आहे, इथे कारल्याचे वेल असतात, इथे भाजीपाला असतो. आता हे तयार करणं चालू आहे. बघा, इकडे तयार दिसतं आहे, इकडे तयार करणं चालू आहे. आणि आपण इथे हे जे टमाटे लागवड केलेली, आता ही जे दोरी बांधलेली आहे, वायर बांधलेली आहे, खांब वगैरे लावलेले आहे, हे तयार आहे. इथे आपण एक प्रयोग म्हणून आपण इथे शेवग्याच्या काड्या लावल्या, त्यातल्यापैकी 2 ते 3 काड्या उगलेल्या आहे, बाकीच्या काड्या जसे तसे आहे. म्हणजे त्याला शेवग्याला शेंगा पण लागलेल्या आहे, म्हणजे आपण काडी लागवड केली आणि शेवगा आहे. तर बघा इथे बघा, एक टमाटे आहे, टमाट्याचे रोप आहे, हे टमाट्याचे रोपं लावलेले आहे. हे टमाटे मोठे झाल्यावर हे होतील. हे बघा, हे जुने वांगे आहे, वांग्यांमध्ये आपण हे नवीन वांग्याचे रोपं लावलेले आहे. हे बघा, हे नॅचरल पद्धतीने गार्डन बनवलेलं आहे. हे वांगे म्हणजे कसं आपल्या भाजीपाल्यापुरते होऊन जातात, हे बाहेरून भाजीपाला आणायची थोडीशी कमी गरज पडत नाही. बघा, मी मगाशी बोललो, आता ही जी काठी दिसते, ही काठी शेवग्याची काठी. त्याला बघा, हे शेवगा म्हणजे पानं आलेले आहे, त्याला शेंग पण लागलेली बघा, आणि आधी पण शेंगा होत्यात. हे बघा, ही शेंग आहे, या काठीला लागली म्हणजे ते पण उगून जाईल. आता हा जो भाग आहे, इथे सुद्धा आपण माती भराव करून गार्डन वाढवू. हे पपई आहे, हे बघा ऊस लागवड केलेला आहे. ऊस म्हणजे हा काळा ऊस आहे, गोड असतो, खायला चांगला असतो, म्हणून हा याचं बेट तयार झालेलं आहे. आता हे ऊसाचं असं असतं, जेवढे आपण कापणार त्याला नवीन फुटतात आणि ऊस तयार होतात. अशा पद्धतीने आपण हे बघा, हे नाल्या बनवल्या आणि हे बेड आहे, बेडवर आपण लागवड केलेली आहे. आणि इथे सर्व प्रकारचे आपण भाजीपाला आपल्याला इथल्या इथे उपलब्ध होतो. आता बघा, ही केळी पण लागवड केलेली आहे, तिथे कांदे वगैरे लावले, गवतीचं आहे. अशा पद्धतीने आपण आपलं गार्डन केलेलं आहे. आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर आपण त्याला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्याला काय वाटतं व्हिडिओबद्दल कमेंट करा. आणि आपण आपलं हे जे चॅनल आहे, सेवाभाव चॅनल आहे,
हे आपलं सर्वांचे चॅनल आहे, याला पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑन करा, म्हणजे आपल्याला जो नवनवीन व्हिडिओ येतात त्याचं नोटिफिकेशन मिळत राहील. धन्यवाद.